नाशिक पुण्यापाठोपाठ नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन सुद्धा समोर आलंय। नीट प्रकरणामध्ये एका तक्रारीनंतर लातूर पोलिसांकडून तपास सुरू केला गेलाय। खासगी क्लासेसच्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न नीट पेपरच्या परीक्षेमध्ये जसेच्या तसे आले। एका पालकानं लातूरच्या पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केली। पोलीस अधीक्षकांकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले। नीट परीक्षा पेपरफुटीमुळे संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि आता लातूरमध्ये सुद्धा एका खासगी क्लासेसने घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये जवळपास 42 प्रश्न हे मुख्य परीक्षेत आल्याचं समजतंय। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अशोक घोडके आपल्याला आणखी तपशील देत आहेत। अशोक, रिद्धी, हे खरं आहे की लातूरमध्ये राज्यासह देशातून त्या ठिकाणी नीटच्या तयारीसाठी विद्यार्थी येत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून एका लातूर मधल्या नामांकित खासगी क्लासेसने नीट परीक्षेची मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर जी एक मॉक टेस्ट घेतली, त्या मॉक टेस्टमध्ये त्या ठिकाणी जी प्रश्नावली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आली, त्या प्रश्नावलीमधले तब्बल 42 प्रश्न हे जशाशा तसे नीट मुख्य परीक्षा 2026 मध्ये हुबेहूब आल्याने त्या ठिकाणी शंका व्यक्त केली जाते आणि एका विद्यार्थिनीच्या पालकानेच आता या संदर्भात पेपरफुटीचं हे आंतरराज्य रॅकेट आहे, याच्यामध्ये लातूरचा पण थेट संबंध असू शकतो अशी शंका व्यक्त करत लातूरचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्याकडे या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आता लातूरमध्ये पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतिमान केलेली आहेत आणि त्या अनुषंगाने मोठ्या गोपनीय ह्या सगळ्या बाबी ठेवून त्या ठिकाणी तपास पण केला जातोय। परंतु रिधी, आपण जर पाहिलं तर लातूरचं हे जे नीट पेपर फुटी कनेक्शन हे काय लातूरसाठी नवीन नाहीये। याच्या अगोदर सुद्धा 2024 मध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना नांदेडच्या एटीएसनं त्या ठिकाणी छापेमारी करून ताब्यात घेतलं होतं आणि त्या संदर्भातले गुन्हेही दाखल झालेले होते। धाराशिवच्या ITI एक सुपरवायझर सुद्धा त्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेला होता आणि या संदर्भात लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद पण उमटलेले होते। नंतर सीबीआयने त्या ठिकाणी या सर्व आरोपींचा ताबा घेतला आणि न्यायालय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी लातूरच्या कोर्टामध्ये आणि नंतर त्यांना बाहेर त्या ठिकाणी हजरी करण्यात आलं होतं आणि म्हणून हे जे लातूरचं हे जे नीट पेपर फुटीचं जे कनेक्शन आहे, या कनेक्शन मध्ये पुन्हा नव्यानं यावर्षी सुद्धा त्या ठिकाणी लातूरचा हा संबंध येतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता या दृष्टीने सुद्धा काय कारवाई या प्रकरणात होते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच।